जातं कुठे हिरोजी खाली. तेव्हा हिरोजी काय म्हटले असतील, एक गवंडी आला त्याला आणायला जातो आणि मग त्याला गडावरती येतो आम्ही उद्या. म्हणजे त्याला थोडीशी त्यांनी चुकमुक दिल्याने गेले गावात. आपला घोडा घेतला आणि गावाकडे गेले हिरोजी इंदुरकर. आपलं घर विकलं हिरोजी इंदुरकराने, घरातल्या मूल्यवान वस्तू विकल्या, काही थोडी जागा होती ती पण विकली, घेतला पैसा, घेतला कुटुंब आणि किल्ल्याकडे निघाले. अर्ध्यावटीवरती त्यांच्या लक्षात आलं ह्याही पैशात किल्ला बांधून होणार नाही. हिरोजी इंदुरकरने आपल्या बायकोची दागिने विकले. अशी निष्ठावंत पोरं महाराजांना मिळाली. कुणालाच कळून नाही दिलं की किल्ल्याचं काम कसं पुढं करायचं. आणि गडाच्या पायथ्याशी आले आणि बघितलं सगळं चांगलं आहे. गडावरती आले आणि किल्ला पूर्ण बांधून गेला. हा रायगड बांधायला 14 वर्ष लागली. 71ला राजानं राजगडावरती पत्र पाठवलं की राजा, रायरीचं काम संपलं, तुम्ही मुक्कामात निघून या. आता रायगडाच मुक्काम करा तुम्ही या. राजांना आनंद वाटला, डोळ्यात अश्रू आले राजांच्या. दुःख महाराजांनी वाटलं. राजगड सोडताना राजांचे डोळे पाण्याने भरले. पण मुळात राजाने रडायचं नसतं, राजाने शमशानात जायचं नसतं. पण रायगड राजधानी आम्हाला दुसरी मिळते आणि राजगड सोडायचं म्हणलं महाराजांना वाईट वाटणार. तरी पण महाराजांनी मन मोठं केलं आणि राजगड सोडला आणि आपलं घोडदळ पायदळ घेऊन निघाले. येताना या जावळी खोऱ्याच्या बाजूने आले आणि जेव्हा राजे राजगडाच मुक्काम आले ना रायगडास, तेव्हा 21 गावातले तरुण असे जमले गडाच्या पायथ्याशी राजांच्या स्वागतासाठी. काही रायगडवरून मंडळी राजांना आणण्यासाठी खाली गेल्या. राजे येणार ते पूर्ण स्वागतच त्या ठिकाणी ठेवलं होतं. पहिला पाऊल राजाने पायरीवर ठेवला आणि राजांचे डोळे पाण्याने भरले. हिरोजी एका खडकावरती उभे होते. सगळं ते बघत होते कार्यक्रम हिरोजी, कारण हिरोजीनेच किल्ला बांधला होता. राजाने विचारलं हिरोजी गेले कुठं, तर हिरोजी थांबले होते. राजांचे डोळे पाण्याने भरत होते. हिरोजीने वाईट वाटलो, राजांचे डोळे पाण्याने का भरले. हा रायगड बांधताना आमचं चुकलं की काय, काही अपुरं राहिलं की काय, काय आम्ही चुकी केली एवढे रायगडाबद्दल, राजे का वाईट वाटलं राजांना. हिरोजीने विचारलं तर राजा म्हटले, हिरोजी या आनंदाचे अश्रू आहेत, आम्हाला आनंद वाटला की तुम्ही आम्हाला लवकर किल्ला बांधून दिलात. राजाने विचारलं, हिरोजी हा गड बांधलाय पण या गडाची सुरक्षा काय, काय किल्ला भक्कम असेला. तेव्हा हिरोजी काय म्हटले, राजा एकदा का तो रायगडाचा महादरवाजा बंद झाला ना की खालून वर जायची हिंमत होईल ती हवा आणि रायगडावरनं खाली जायची हिंमत होती पाण्याची धार. दुसरं या गडावरती कोणी येणार नाही, कोणी जाणारही नाही, असा अभय ते बेलाकडे मजबूत केलाय. वा वा हिरोजी, तुमच्यासारखी सापडलेली पोरं आम्हाला मिळाली म्हणून आम्हाला गड किल्ले बांधायला सोपे गेले. राजे हिरोजीने गडावरती आले, रायगडाची सगळी ठिकाणं बघितली, सगळं एकूण एक पाठ बघितला. आणि जेव्हा राजे त्या सदरेवर आले ना तेव्हा राजांचं बोलणं चालू झालं. आणि चालू असताना एक सरदार एका कोपऱ्यामध्ये थांबला होता. राजाने तिथून त्यांना आवाज दिला. त्यांनी तिकडनं म्हटले, बोला राजा. राजे म्हटले, इतके आम्ही हलक्या आवाजात बोललो की तो आम्हाला आवाज आमच्या कानावर आला, तो तुम्हाला गेलाच कसा काय. राजाने हिरोजीने विचारलं, हिरोजी नेमकं काय आहे सदरीवर. तेव्हा हिरोजी म्हटलं की राजा